जागतिक महिला दिनानिमित्त मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने संरक्षणासाठी मुली व महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ विमल कन्या प्रशाला निराळी वस्ती रोड सोलापूर येथे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उज्ज्वला डमाळ व समाजसेवक राजाभाऊ औशेट्टी यांच्या हस्ते दत्तात्रय बडगंची युवक संघटक राष्ट्रवादी, दिलीप शिंदे कराटे प्रशिक्षक, रितेश शिंदे कराटे प्रशिक्षक, मुख्याध्यापक बिराजदार सर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. सध्याच्या काळात जशी शिक्षणाची गरज आहे तशीच महिलांना संरक्षणाची गरज असल्याने सदरचे प्रशिक्षण राबविणे हे काळाची गरज आहे, असे मनोगत यावेळी मुख्याध्यापक बिराजदार सर यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी श्रीमती उज्ज्वला डमाळ मॅडम व मुख्याध्यापक बिराजदार सर यांनी मनोगत व्यक्त करून प्रतिष्ठानचे सुरू केलेल्या चांगल्या उपक्रमाचं कौतुक केले व प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेच समाज उपयोगी उपक्रम पार पाडावेत अशा शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजुदा नागमोडे, महिला अध्यक्षा रेखा बेनेकर, प्रज्ञा चलवदे, अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राहुल कांबळे, कुमार आंबट, अजय आवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास महिलांनी, भगिनींनी व त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. पुढे जाऊन ते विचार करत होते की औरंगाबाद शाळेत जेव्हा त्यांचं सगळं शिक्षण वगैरे पूर्ण झालं, औरंगाबाद गावामध्ये त्यांनी एक पहिली शाळा स्थापित केली. तिथे महिलांना त्यांनी प्रवेश केला शाळेमध्ये, सगळ्यांना त्यांनी ॲडमिशन दिले. तेव्हापासून आपण सगळे शिकलेले आहोत. आजपर्यंत लेडीज कोणच असं शिकलेली नाही असं काही नाही आहे, सगळे शिकत आहे, सगळ्यांना आझादी भेटली. मला एवढंच म्हणायचं आहे, बाबासाहेबांना कधी विसरू नका. त्यांनी आपल्यासाठी, महिलांसाठी काय काय केलेलं आहे. संविधान वाचा आणि आज महिला आपण आझाद आहोत. कशामुळे हे तुम्ही सगळे जाणून घ्या. एवढंच मला बोलायचं. वडिलांनी सुद्धा आपल्या कपाळाला टिकली पाहिजे, हातात बांगड्या पाहिजेत, आपला जो पेहराव आहे तो आपण व्यवस्थित केला पाहिजे. त्यामुळे मग लोकांची जरा नजर हे होईल आणि ते आपल्या रक्षण होईल. त्यासाठी आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. आता बघा, आपल्या जिजाऊंनी आपल्या शिवरायांना घडवलं आणि आपला हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आपल्या आहेत सावित्रीबाई फुलेंनी जर पूर्वी महिलांना शिक्षण नव्हतं तर आपल्या पहिल्या समाज सुधारिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका कोण आहेत तर सावित्रीबाई फुले. आज त्यांच्यामुळे सुद्धा मी सुद्धा इथं उभारले. जर त्यावेळेस त्यांनी तर अंगावर त्यांनी 4-5 मुलींच्या पासून त्यांनी शाळा चालू केली. त्या पण अशिक्षित होत्या, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, पण ज्योतिबांनी त्यांना काय केलं, लिहायला वाचायला शिकवलं. आणि महिलांना सुद्धा शिकवलं पाहिजे. महिला जर शिकल्या तर आपलं काय होईल, कुटुंब चांगलं होईल.